बाळांनो, आज गव्हाच्या पिठाचं आप्पे करणार आहे. गोड आप्पे करणार आहे गव्हाच्या पिठाचं गुळाचं नाश्त्याला. काय ते सांगते तुम्हाला काय काय घ्यायचं. ही एक पातेलं बारकं गव्हाची कणी घेतल्या ती आपण ह्याच्यात ओतूया. ह्याच पातेल्यानं गुळ घ्यायचा. बाई ही ह्याच्यात ओतायचा. ह्याच पातेल्यानं आपण ह्याच पातेल्यानं ही दूध घ्यायचं, ह्यात ओतायचं. काही आपण मिक्सर बारीक करून आणायचं. हो का, आपलं पिठाचं असलं झालं या गोड आप्पे गव्हाच्या पिठाचं. हो का, आता 1 चमचा वेलची पावडर घालूया. आणि आता याच्यात जरा आपण जायफळ खुसूया. आता जायफळ खुसून घेतलं. आता थोडंही घालूया. चवीनुसार जरा मीठ घालूया. आता हे सगळं आपण हलवून घेऊया. अब आपल्या पिठं झालं असं. आपलं आपल्या पिठाचं तयार झालं आहे. चांगला असं खालून घेऊया. त्याला एक दिवस झाला बघा. आता एवढा असं का नाही. आता खायला सोडा ही पाव चमचा टाकूया. आता हे चांगलं खालून घेऊया. आता आपलं पीठ हे तयार झालंय. आता आपण गॅस पेटवूया. आता गॅस पेटवलाय. मिडियम गॅसवर असा करायचं बारीक. आता असं आपण तेल लावून घेऊया.
आता आपण ओतून घेऊया. लई भरायचं नाही, एवढं एवढंच होत. आता वर दाखवूया 15 मिनटं शिजवून घेऊया. होया पे हा बाई शिजलं या. आता उलटून घेऊया. काट समजून काय आता आपला पे पिल्ले जाऊ का ह्या कसं झाले तेव्हा भाजले कसं घालणं. आता असं उलटून टाकायचे कांदे बघा. आता आपलं आपले चांगलं भाजलं जाऊ असं टाकून घेऊया. बाई बाई चांगलं खालणं वरनं गवळ गवळ असं रंग गोल्डे रंग भाजले बघा ह्या बाई. बाई आता असं सगळं काढून घेऊया. बाई काढलं सगळं. आता हो का गव्हाच्या पिठाचं आणि गुळाचं आप्पे गुळमट आप्पे केलेत. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो का त्याची खुसखुशीत झाल्यात बघा ह्या भाई. बघा मोडून जाते तुम्हाला ह्या भाई. आत बघा कसं झालं ह्या भाई. जाळीदार झाल्यात चांगलं.